कालबाह्यता झालेली औषधे वसई विरार शहराच्या महापालिकेच्या दवाखान्यात आढळून आल्यानं पालिका अधिकारी वर्ग कशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा भांडाफोड भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज केला आहे। करोडोंचा भ्रष्टाचार देखील त्यांनी आज उघड केला आहे। 2 ते 6 महिन्यात कालबाह्य होणारी औषधे मागवली जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे। भाजपचे नवनिर्वाचित यंग ब्रिगेड नगरसेवकांच्या टीमनं आज वसई विरार महापालिकेत चालणाऱ्या औषधांचा गोरखधंदा उजेडात आणला। वसईच्या पारनाका येथील डीएम पेटीत रुग्णालयात भाजपचे गटनेते नगरसेवक अशोक शेळके, दीप काकडे आणि विशाल जाधव या नगरसेवकांनी आज सकाळी 10च्या सुमारास या पालिकेच्या हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि त्यात त्यांच्या स्टोअर रूमची पाहणी केली। प्रथम स्टोअर रूम उघडण्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला आणि जेन्ट्स रूम, बंद रूम अशी उडवाउडवीची उत्तरे दिली। शेवटी जबरदस्ती उघडण्यास लावल्यानंतर त्यात कालबाह्य औषधांचा मोठा साठा आढळून आला। त्याचबरोबर त्याच्या शेजारी कालबाह्य नसलेल्या औषधांचा साठाही आढळून आला। पालिका अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून हा गोरखधंदा सुरू होता। 2 ते 6 महिन्यात कालबाह्य होणारी औषधे मागवली जात असल्याचेही उजेडात आले। मेडिसिन फार्मासिस्ट आणि पालिकेची मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांचा हा करोडोंचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नगरसेवकांनी उघडपणे केला आहे। त्यांना वरिष्ठांचाही आशीर्वाद असल्याचा आरोप करण्यात आला। जनतेच्या कररूपी पैशातून जनतेचे जीव वाचवण्यासाठी असलेली औषधेही जनतेच्या जीवावर उठल्याचं चित्र दिसून आल्याने सदोष मनुष्यवधाचा फार्मासिस्ट आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। सर, डीएम पेटीत म्हणून महापालिकेचं एक हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले मोठ्या प्रमाणात औषध आहे। त्याचबरोबर डॉक्टर फार्मासिस्ट जितू यांचं एक मोठं रॅकेट आहे। या रॅकेटमध्ये हे लोक काय करतात तर एक्सपायर होणार 3 महिने आधी ऑर्डर करतात आणि करोडोचा भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि त्यांचा फार्मासिस्ट जितू करतोय। आणि ह्या सगळ्यात कमिशनर काय झोपले आहेत का? लोकांच्या जीवाशी का खेळलं जातं? पे गए तभी हमने एक फार्मासिस्ट मैडम थी, उनसे विनती की कि ये लॉक खोलो, हमको स्टॉक देखने का है। तो उन्होंने बोला यहाँ पे कुछ नहीं रहता है, स्टॉक बाजू की बिल्डिंग में रहता है, यहाँ पे सिर्फ लोग सोने के लिए इधर आते हैं। हमने जबरदस्ती जब भी खुलवाया तभी हमको पता चला वहाँ पे स्टॉक रखा गया था और स्टॉक में देखा जा रहा है कि वहाँ पे एक्सपायरी वाला माल और नॉन एक्सपायरी वाला माल दोनों माल एक ही जगह पे पड़ा हुआ है। जहाँ पे 6 बॉक्स इंजेक्शन के जो 2026 जनवरी में एक्सपायर हुआ माल पड़ा हुआ है। आपने भी वीडियो देखा रहेगा और आपने भी जाके देखा रहेगा। यहाँ पे जो डॉक्टर्स है और फार्मासिस्ट है, फार्मासिस्ट मेरे ख्याल से 7 फार्मासिस्ट यहाँ पे रखा है, किसी का कोऑर्डिनेशन नहीं है। तुम्ही आता अशोक शेळकेंचं तिथे भांडण सुद्धा झालं त्या गोष्टीवरनं, तर तुम्ही त्याच्यावर ब्रँड का लिहिता? याचा अर्थ तुम्ही जो माल खरेदी करता 2 महिन्यात जे एक्सपायर होणारा माल जो आहे तो तुम्ही आज विकत घेणार का? हे लोक आज विकत घेतात जो 2 महिन्यानंतर एक्सपायर होणार आहे। म्हणजे हा लाखो करोडो रुपयाचा घोटाळा चालू आहे आणि आज आम्ही नगरसेवक म्हणून सगळ्यांनी तिथे आम्ही सांगितलं की अशा लोकांवरती कारवाई पण केली पाहिजे। आता जेव्हा आज इथे आल्यानंतर माहिती मिळाली का इकडे अजूनपर्यंत सोनोग्राफीची मशीन आहे, ती आता बऱ्याच लोकांकडनं माहिती मिळाली ती चालू आहे, बंद आहे, कोणालाच काय माहिती नाही। लोकांना बाहेर पण जावं लागतं। मग जर महापालिकेचं हॉस्पिटल असताना लोकांना बाहेर जावं का लागतं? इथे डिलिव्हरी करण्यासाठी, ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर सुद्धा अवेलेबल नाही। हे आज इथे आले म्हणून आम्हाला माहिती पडली।